राजकीय सामाजिक शैक्षणिक चळवळींचा इतिहास पुण्याला आहे. जुन्या तसेच पेठांच्या पुण्याची म्हणून काही वैशिष्ट्ये निश्चितच आहेत. मात्र नदीच्या पलीकडचं पुणे देखील अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. या नदी पलीकडच्या विस्तारित पुण्याचा आढावा घेऊयात आज आपण पुणे कुणाचं या विशेष कार्यक्रमात. सन 1885 राष्ट्रीय शिक्षण आणि स्वदेशीचा हुंकार चेतवणाऱ्या फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना. सन 1897 देशवासियांवर अत्याचार करणाऱ्या जुलमी रँडचा गणेश खिंडीत गोळ्या झाडून खून. सन 1905 डेक्कन जिमखान्याजवळ विदेशी कपड्यांची भव्य होळी. सन 1944 आगाखाना पॅलेसमध्ये महात्मा गांधींच्या अर्धांगिनी कस्तुरबा गांधींचं देहावसन. स्वातंत्र्य चळवळीच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष ठरलेल्या या प्रातिनिधिक घटना पुण्यामध्ये आजही ही ठिकाणं देशभक्तीची प्रेरणा बनून उभी आहेत. ज्याप्रमाणे जुन्या पुण्यात शिवशाही तसंच पेशवाईची प्रतीकं पाहायला मिळतात, त्याप्रमाणे भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती या विस्तारित पुण्याचा अविभाज्य भाग आहेत. अशा एक ना अनेक गोष्टी सांगता येतील की ज्या पुण्याची एक ऐतिहासिक शहर म्हणून निर्माण झालेली ओळख घट्ट करतात. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी, नामदार गोपाळ कृष्ण गोखले, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, क्रांतीवीर चाफेकर बंधू अशी कितीतरी नावं घेता येतील ज्यांनी हा इतिहास घडवलाय. 22 जून 1897च्या रात्री ज्यावेळा रँड हा गव्हर्नरच्या बंगल्यावरून परत पुण्याकडे येत होता, त्या गणेश खिंडीतल्या निर्मनुष्य रस्त्यावरती घनदाट झाडीमध्ये त्यांनी रँडचा वध केला आणि दाखवून दिलं संपूर्ण हिंदुस्थानला आणि संपूर्ण जगाला की भारतीय तरुण तो आपल्यावरच्या अन्यायाचा सूड घेऊ शकतो. चाफेकर बंधूंच्या पराक्रमाची जागा ही गणेश खिंडीमध्ये आजही आपल्याला बघायला मिळते. स्वातंत्र्य चळवळीला समाज सुधारणेची जोड हे या कार्याचं महत्त्वपूर्ण अंग. पुण्यात उभ्या राहिलेल्या शिक्षण संस्था ही एक उल्लेखनीय क्रांतीच म्हणावी लागेल. पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणतात ते यासाठीच. ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट समजलं जाणारं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं फर्ग्युसन महाविद्यालय, इंडियन लॉ सोसायटीचं विधी महाविद्यालय, स्त्री शिक्षणाची प्रेरणा ठरलेली महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कॅलेक्ट ऑलची भावना जपणारं सिम्बॉयसिस, कला शिक्षणाचा भाग असलेली FTII म्हणजेच फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट अशा कितीतरी शिक्षण संस्था पुण्यात आहेत. भांडारकर इन्स्टिट्यूट, आगरकर इन्स्टिट्यूट, गोखले इन्स्टिट्यूट अशा संशोधन संस्थांची ख्याती जगभर पसरली आहे. तर पुणे शहर हे जे सांस्कृतिक शहर आहे, ऐतिहासिक शहर आहे, त्याचप्रमाणे संपूर्ण भारताला आणि भारताच्या बाहेरसुद्धा अनेक विद्यार्थ्यांना आकर्षित करणारं अशी ज्ञानदानाची भूमी ही प्रसिद्ध आहे. पुणे शहरामध्ये असलेलं भांडारकर संस्था की जी आज शताब्दी महोत्सव साजरा करत आहे, त्या ठिकाणी अनेक प्राचीन दुर्मिळ संस्कृत ग्रंथांचं समृद्ध असं ग्रंथालय आहे आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी देश विदेशातून लोक आणि स्कॉलर्स या ठिकाणी येत असतात. ही सर्व ठिकाणं ही पुणे शहराचे एक प्रकारचे दागिने आहेत आणि पुणेकरांना या सर्वांचा अत्यंत अभिमान वाटतो. शैक्षणिक प्रगतीच्या जोडीनं मानवी विकासाचे बहुविध आयाम पुणे शहरानं आपसूक कवेत घेतलेत. विविध अंगांनी होत असलेली प्रगती ही त्याची फलश्रुती आहे. हे घडत असताना पुण्याचं रूपडं बेमालूलपणे पालटलंय. विस्तारित पुणे हा एकेकाळच्या छोट्या छोट्या गावांचा समूह आहे, जो काळाच्या ओघात मूळ पुण्यात सामावला गेलाय. म्हणूनच आज कधी काळचं भांबुर्डा शिवाजीनगर म्हणून ओळखलं जातं. येरवडा, कोथरूड, बाणेर, पाषाण ही गावठाणं केवळ नावाला गावं म्हणून शिल्लक आहेत. पेठेप्रमाणे इथं वाडे नव्हते. मजल्यांची बैठी घरं किंवा बंगले हे इथलं वैशिष्ट्य. डेक्कन परिसरात या वैभवाच्या खुणा आजही दिसतात. अर्थात आता बंगल्यांच्या जागी बहुमजली इमारती उभ्या राहत आहेत. रस्त्यांवरील गाळ्यांची जागा चकचकीत शॉपिंग कॉम्प्लेक्सनं घेतली आहे. इतकंच काय, तर इथल्या खाद्य संस्कृतीने देखील आपल्या सीमा ओलांडल्यात. रस्त्यांबरोबर त्यावरील वाहनं आणि इमारतींबरोबर त्यामधील माणसं देखील बदलली आहेत. पूर्वी जंगली महाराज इथं आले होते. त्यांनी प्रथम काय केलं तर दारूबंदी केली. इथं मटण म्हणजे बकरी पडायची,
तर ती बकरी कापणं बंद केलं आणि लोकांना, पूर्वी जे लोक व्यसनाधीन होते त्यांना चांगल्या मार्गाला लावलं. परंतु आता ती परिस्थिती राहिली नाही. लोक अतिच हुशार झालेले आहेत आणि त्यामुळं त्यांना आपण सांगायला गेलो तर ते आपलं ऐकत नाही. नैसर्गिक प्रक्रिया असो वा अगतिकता, पुण्यानं हे सारं अंतर्बाह्य स्वीकारलंय. तरी देखील विस्तारित पुण्याचं पेठांच्या पुण्याशी असलेलं वेगळंपण पुसलं गेलं नाहीये. जिमखाना संस्कृती हे त्याचंच उदाहरण. पण काही गोष्टी नदीच्या अलीकडच्या पुण्याची आणि नदीच्या पलीकडच्या पुण्याची नाळ दशकानुदशके जोडून आहेत. समान पृष्ठभूमीच्या जोडीला सांस्कृतिक एकोपा आणि धार्मिक आस्था आजही तग धरून आहेत. शहरात साजरे होणारे लोकोत्सव असो वा सण समारंभ सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरे होतात. शिवाजीनगरमधील जंगली महाराज मंदिर तसंच चतुर्शृंगी मंदिर पुणेकरांची श्रद्धास्थानं आहेत. ही संस्कृती तसंच श्रद्धेच्या जोरावरच पुण्यानं स्वतःचं सांस्कृतिक वैभव जोपासलंय. म्हणूनच पुणे आज महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. पुणेकरांचं जीवनमान सर्वार्थानं उंचावल्याचं शहरात फिरताना जाणवतं. मात्र नागरीकरणासोबतचे अनेक प्रश्न देखील या ठिकाणी आहेत. त्यांचा आढावा घेऊयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. हल्लीच्या काळात अन्न, वस्त्र, निवारा यांसारख्या मूलभूत गरजांचा प्रश्न नाहीये. प्रश्न आहे तो नागरी सोयी सुविधांचा. बघूयात पुणेकरांच्या वाट्याला आजवर काय आलंय ते. वडगाव शेरी येरवड्यापासून विश्रांतवाडीपर्यंत तसंच शिवाजीनगर पाषाणपासून कोथरूडपर्यंत विस्तारलेलं हे पुणे. शहरी विकासाचे अनेकविध पैलू इकडे फिरताना नजरेस पडतात. मोठमोठे रस्ते, मोठमोठी बांधकामं इथल्या गतीला साजेशी आहेत. झपाट्यानं वाढत असलेली लोकसंख्या हा त्याचाच भाग. परिणाम स्पष्ट आहे, इथल्या समस्यांचा पाढा न संपणारा आहे. वडगाव शेरीत पाण्याची टाकी आहे पण पाणी नाही. भामा आसखेड पाणीपुरवठा योजना वर्षानुवर्ष प्रलंबित आहे. नगर रस्त्यावरील BRTची बोंब कायम आहे. नाही म्हणायला बहुचर्चित मेट्रोचं सुरू झालेलं काम आशा पल्लवित करणारं आहे. पुनर्वसनाची आश्वासनं झोपडपट्ट्यांना रोखू शकलेली नाहीत. इथल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न कायम आहे. महापालिकेची रुग्णालयं गोरगरिबांना उपचार देण्यास अपुरी पडतायत. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांच्या वाट्याला येतात त्या केवळ यातनाच. हॉस्पिटल आहे पण काय सर्व दुर्लक्ष करतात, काही काळजी करत नाही. एखादा गरीब माणूस गेला असेल तर त्याला काही व्हॅल्यू नसती. श्रीमंत तर त्याला पहिलं प्राधान्य भेटतो, गरीब लोकांना व्हॅल्यू भेटत नाही. पुण्याच्या उपनगरातील समस्या खरोखरच गंभीर आहेत. अनधिकृत बांधकामांनी आजवर कित्येकांचे बळी घेतलेत. अगदी साध्या साध्या सोयी सुविधांची या ठिकाणी वानवा आहे. अनेक रस्त्यांवर पथदिवे नाहीत. जिथे आहेत तिथे ते नादुरुस्त आहेत. पादचाऱ्यांसाठीचे सबवे वापराविना बंद आहेत. फुटपाथ अतिक्रमणाने व्यापलंय. पाषाण भागातील ही बाग 10 वर्षांपूर्वी बनलीये, मात्र आजही या बागेत जायला रस्ता नाहीये. सगळा परिसर कचरा आणि दुर्गंधीनं भरून वाहतोय. ठिकठिकाणी दारुड्यांचे अड्डे नजरेस पडतात. भ्रष्टाचार तसंच नियोजन शून्य कारभाराचा हा संतापजनक नमुना आहे. 12 वर्षापूर्वी अस्तित्वात आलेलं उद्यान आहे. ह्या उद्यानाला अद्यापपर्यंत रोड नाही आहे. तुम्ही जर पाहिलं तर गेट आहे पण तिथपर्यंत येण्याचा पर्यायी रोडची व्यवस्था इथं करण्यात आलेली नाही आहे. पालिकेकडनं ह्या उद्यानावरती 12 वर्ष खर्च चालू आहे. इथं निवासी वॉचमनची तुम्हाला कोठी पाहायला मिळते आहे. त्याच्यावरती खर्च आत्तापर्यंत आम्ही माहिती काढली त्याप्रमाणे पालिकेकडून जवळपास 2.5 कोटी रुपये नुसता पगारावरचा खर्च झालेला आहे. आणि आता आमचा प्रभाग हा स्मार्ट प्रभाग म्हणून ओळखला जातोय आणि तिथं ह्या अशा प्रकारच्या समस्या आहेत. पुण्यातील मुळामुठा नद्यांची दुरावस्था वेगळी सांगण्याची गरज नाही. तीच गत बाणेर परिसरातून वाहणाऱ्या राम नदीची आहे. ओढे नाले अतिक्रमणांखाली गाडले गेलेत. राम नदीची अक्षरशः गटारगंगा झालीये.
पर्यावरणाचा ऱ्हास यापेक्षा आणखी वेगळा काय असू शकतो? सुतारवाडी पाषाण या भागामध्ये कुणाचा लग्नविधी असेल किंवा लग्न असेल किंवा कार्य असेल, शुभ कार्य असेल, तर हिदनं टिपाडाने बैलगाडीने पाणी न्यायची, लोक पाणी प्यायची, अशी परिस्थिती होती. आणि आता जर आम्ही पाण्यात उतरलो तर आमचे हातपाय खासतात, अशी ही परिस्थिती झालेली आहे. थोड्या बहुत फरकानं शहरात सर्वत्र सारखीच परिस्थिती आहे. स्मार्ट सिटीचं मॉडेल म्हणून विकसित होऊ घातलेल्या बाणेरला प्रत्यक्षात विकासाची प्रतीक्षा आहे. वाहतुकीची समस्या तर पुणेकरांच्या पाचवीलाच पुजलेली. रस्ते रुंदीकरणाच्या जोडीनं उड्डाण पुलांची उभारणी करूनही ही समस्या सुटलेली नाहीये. विद्यापीठ असो वा जंगली महाराज रस्ता, चांदणी चौक असो वा सेनापती बापट रस्ता, सर्वत्र कायम वाहतूक कोंडी असते. एखादा मोठा रस्ता कुठे अचानक निमुळता होईल ते सांगता येत नाही. कर्वे रस्त्यावरील भार कमी करण्यासाठी पुलाची वाडीपासून दांडेकर पुलापर्यंत नदीकाठचा रस्ता प्रस्तावित आहे. मात्र हा रस्ता रजपूत वस्तीपाशी येऊन थांबतो. पुढे त्याचं कामच झालं नाही. रस्त्यांच्या बांधकामाचा दर्जा नेहमीसाठी संशयास पात्र ठरतो. पुण्यातील आदर्श बांधकामाचा नमुना ठरलेल्या जंगली महाराज रस्त्यासारखा रस्ता आजवर पुन्हा तयार झाला नाही. त्यामागचं कारण वेगळं सांगण्याची गरज नाही. पुण्यामध्ये काही समस्या या विशिष्ट भागापुरत्या मर्यादित आहेत, तर काही समस्या ह्या सामायिक स्वरूपाच्या आहेत. त्या सोडवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांचं काय सुरू आहे हे जाणून घेऊयात एका छोट्याशा ब्रेकनंतर. पुणे शहर पुन्हा एकदा लोकशाहीच्या उत्सवासाठी सज्ज होत आहे. महापालिका निवडणुकीची तारीख घोषित झाली आहे. या निवडणुकीत काय होणार हे या क्षणी सांगणं अवघड आहे. मात्र यावेळची निवडणूक गेल्या वेळेच्या निवडणुकीपेक्षा निश्चितच वेगळी ठरणार आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून पुणे शहरावर काँग्रेस पक्षाचं आधिपत्य होतं. मात्र 10 वर्षांपूर्वी महापालिकेची सत्तासूत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती गेली. त्यामध्ये सुरुवातीला राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेच्या पुणे पॅटर्नचा अनुभव देखील पुणेकरांनी घेतला. मावळत्या महापालिकेत राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील आघाडीची सत्ता आहे. यावेळी मात्र शहरातील प्राचीन वर्षात शहरात भाजपचे दिवस पालटलेत. आज पुण्याचा खासदार भाजपचा आहे. त्याचप्रमाणे शहरातील सगळे आमदार भाजपचे आहेत. नदीच्या एका बाजूचा विचार केल्यास विधानसभेच्या वडगाव शेरी, शिवाजीनगर तसंच कोथरूड मतदारसंघाचा समावेश या भागात होतो. यापैकी वडगाव शेरीमध्ये महापालिकेसाठी राष्ट्रवादीचं प्राबल्य राहिलंय. शिवाजीनगरमध्ये काँग्रेसची ताकद आहे, तर कोथरूडनं शिवसेनेला साथ दिली. येरवडा भागात आरपीआयला देखील चांगला प्रतिसाद मिळालाय. गेल्या महापालिका निवडणुकीत भाजप तसंच मनसेला सर्व ठिकाणी संमिश्र यश मिळालं होतं. लोकसभेच्या वेळी आलेल्या मोदी लाटेमुळे तसंच विधानसभेतील यशामुळे आज घडीला भाजप हा एक भक्कम पर्याय म्हणून समोर आलाय. यावेळच्या महापालिका निवडणुकीत त्याची पुन्हा एकदा प्रचिती येण्याची शक्यता आहे. वडगाव शहरीमध्ये सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचा आमदार आला. तिथं शिवसेनेला चांगली मतं होती. जे राष्ट्रवादी काँग्रेसचं पूर्वी प्राबल्य होतं त्यातले काही प्रभावशाली घटक म्हणजे भाजपमध्ये जे इन्कमिंग सुरू आहे त्यातल्या अनेक मंडळी त्यांच्या विद्यमान मंडळींवर नाराज असलेली विद्यमान मंडळी भाजपमध्ये गेली आहे. त्यामुळे इथं तिन्ही मतदारसंघात चुरशी लढत होणार आहे नक्की. या पार्श्वभूमीवर महापालिकेमध्ये सत्तेचा आकडा गाठण्याचा सर्वच पक्षांचा प्रयत्न आहे. केंद्र तसंच राज्यातील भाजप सरकारच्या ध्येय धोरणांवर टीका करत शहरात केलेल्या विकास कामांचा पाडा काँग्रेस, राष्ट्रवादीसह मनसेकडून वाचला जातोय. भाजप मेट्रो, स्मार्ट सिटी, नदी सुधार, विमानतळ असे रखडलेले प्रकल्प मार्गी लावल्याचं श्रेय पदरात पाडण्यासाठी प्रयत्नशील आहे. उपनगरामधील वर्चस्व कायम ठेवतानाच मध्य पुण्यात आवश्यक यश मिळवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. तर गरजेनुसार फोडाफोडी करून आपलं संख्याबळ वाढवण्याचा चंग भाजपनं बांधलाय. मनसे तसंच काँग्रेससाठीही अपवाद वगळता अस्तित्वाचीच लढाई आहे. पेरिफेरीला निश्चितपणे राष्ट्रवादीचं स्ट्रेंथ जास्त आहे, पण असं म्हणता येणार नाही की सिटीमध्ये नाही आहे. कारण म्हणजे मी सुद्धा स्वतः ज्यावेळेला नगरसेविका होते 15 वर्ष, त्यावेळेला अगदी नवी पेठ म्हणजे नवी शनिवार पेठ ह्या एरियामधनं निवडून आलेले होते, चिमणबाग एरियामधनं निवडून आलेले होते. आत्तासुद्धा आपले कॉर्पोरेटर विनायक हणमकर हे दत्तवाडी आणि त्या एरियामधनं निवडून आलेत. अंधेकर मंडळी आहेत ते कोर सिटीमधनं निवडून आलेले आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये समोरील पक्षांकडनं ज्या ज्या पद्धतीने उमेदवार उभे केले जातील आम्ही त्याला थोडासा अभ्यास करून त्याप्रमाणे आम्ही उमेदवार उभे करू आणि त्या आव्हानाला सामोरं जाऊ. पण कुठलाही तुम्ही हे घ्या, मग तो कोथरूडचा भाग घ्या
किंवा खडकवासला घ्या किंवा आज आम्ही आमची ताकद राखून आहोत. पुण्यातील 41 प्रभागांपैकी सुमारे 16 प्रभाग या विस्तारित पुण्यात येतात. महापालिकेचे 162 पैकी 64 सभासद इथून निवडून जाणार आहेत. सत्ताकरणासाठी हा आकडा अत्यंत महत्त्वाचा आहे. दरम्यान निवडणुकीत भाजप सेनेमध्ये युतीसाठी तर काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये आघाडीसाठी बोलणी सुरू झाली आहे. त्यावरच बरंच काही अवलंबून आहे. स्वबळावर असो वा इतरांना सोबत घेऊन प्रत्येक पक्षासाठी 82 ही संख्या मॅजिक फिगर आहे. त्याची आस अगदी वरिष्ठ पातळीवरील नेत्यांपासून तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांनाच लागून आहे. ही निवडणूक कुणासाठी प्रतिष्ठेची तर कुणासाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. सरतेशेवटी या राजकीय पक्षांचं आणि त्यायोगे या शहराचं भवितव्य पुणेकरच ठरवणार आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.